कसा नाश्ता चालू आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा आमचा चालू आहे आता नाश्ता. आता घरी आता नाही बरं का, रात्री आल्यात मामा आणि आता निघाल्यात चहा पाणी करून. होय मामा. आलो मित्रांनो, 2-3 वेळा गावाकडे आलो पण काही इकडे येणं झालं नाही. पण म्हणलं आता शिट्याची ताईची गाठ दाजी माझी गाडी घ्यायला आलाच नव्हता तुम्ही. माझी गाडी घ्यायला आलाच नव्हता तुम्ही. कुणाची गाठ घ्या आले नाही जोराच्या मनात चालणंच असतं. शेवटी किती केलं ना, किती केलं तरी माणसाला कमीच असतंय. नाही ग बसा. लाईनी यायला होय बाबा. चालतं की बघतो चालतं की एकदा आलो होतो का तू आल्यावर आलतं केशव मामा होय जीववाडीतला का तुझी गाडी घ्या येतो मी मधनात येतो का नाही? ग बसा. रात्री तुमची गाडी खराब झाली त्यामुळे थांबला तुम्ही. नाही तर नाही ना, किती माझं नशीब किती मामाला काय मोठं आहे, एवढं- इथं गाडी बंद पडली. मला माहिती का बंद पडली? बरं असू द्या. मामा आलं बघा मला भेटायला. बरं असू द्या, मला भेटायला आलं. येताना रात्री आंबा आणलं, मस्तपैकी आमरस केला आणि लय अशा फेसबुकला ह्याला कमेंट आलं की स्वीटी तू आंबा खाऊ नको म्हणून, होय चांगलं नसतात म्हणून. आतापासून माझं आंबा खाणं बंद. तुम्ही आणून देता. 10-15 खाते कुच्याला. नाही इतकं नाही खात. मग कमी येतात नाही तर काय होत्यात? इतकं नाही खात. थोडं खायचं आहे की नाही? तर बघा आता माझा नाश्ता काय चालू आहे. फक्त काय करायचं, हं? तू खाताना 10-15 खा. हं. पण सांगताना थोडं सांग. व्हिडिओ मध्ये नाही. पोट खाल्लेलं लावायचं. नाही झाडाला सापडते ते एक दोन पिकलेलं मग काय तर. आणलं तर रस करतोय किलोभर आणतो बाजारचं. मग काय आता बघा किती वाजल्यात. आता वाजले सकाळचे 8. मम्मीने आम्हा सगळ्यांना आंघोळ्या घातल्या. म्हणजे का, कारण 9 वाजता लाईट जाणार आहे. आज आहे बुधवार. बुधवारची लाईट जाते. तुमच्याकडे जाते का नक्की सांगा कमेंट करून. तर सकाळपासून मी काय काम केलं बघा. माझं काय काम असतं, सकाळी झोपेतनं उठल्यावर ही पटांगण म्हणजे पटकन झाडलोट पटांगण झाडलं. मग तिकडले पटांगण झाडलं की तिकडले ते. तर लेपाटी उचलली. तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्या तिकडे जीववाडीत वाकळा म्हणतात. कोणी लेपाटी कोणी गोधडी म्हणतं, आपण लेपाटी म्हणतो. लेपाटी उचलली, झाडून काढलं मस्तपैकी, आंघोळ केली आणि आता नाश्ता बघा. ही काय आहे तुम्हाला सांगते. ही आहे शिकवडा डिकवडा पण वेगळ्या पद्धतीचा. कसा ग मम्मी? मी बनवलेलं त्या दिवशी पण काय काय टाकून हा ती सगळं काजू बदाम खारी खोबरं खसखस आणि डिंक तुपात तळून बारीक केलेला, पिठी साखर टाकून बारीक केलेली ही चिकवडा डिकवडा आहे. पिठी साखर नाही टाकली, साखर पण बारीक हा तेच की, साखर पिठी साखर करून टाकली असं म्हणलं. कालचा विषय तुला सुद्धा आणि हे हा सागरची गाठ पडली. पडली का? सागरला म्हणलं मी जिल्ह्यात जाणार आहे जाताना. हम्म म्हणलं यायचंय का तुला, येतो का? हम्म. म्हणलं मामा हा पुढं म्हणला मी मागणं आलोच नाही, अजून येतोय बघ बरं. नाही या पाहिजे का नाही त्यांनी, मला कशाला पुढे लावायचं मग? पुढे लावायचं म्हणजे कुठं पण गाठ पडू दे लगेच सांगतात इकडे फोन करून. तिला मोठा गोळ झाला. चुकून यायचं जमानाचं मित्रांनो. लगेच कोणाला नाही कोणाला दिसतोय तिकडे गेलेलं. लगेच सांगतात ताईला. मग काय. इकडे आला दिसलाय बरं का, लगेच ताई का आला नाही. काल बी त्यांनी तिकडे देवाला गेलं का नाही बारामतीकडे, केशव मामा दिसले. तुम्ही इकडे येत होता. मला फोन करून सांगितलं मामा येते ना इकडे घरी म्हणून. लगेच फोन आलता. मग काय. माझा चहा गार झाला. मी चहा पण पिते आणि ही पण खाते बघा. चहा चांगला असतो तरी मी पिते. ही शिकवडा डिकवडा, हे खजूर, चहा, बिस्किट. एकच बिस्किट टाकते है का नाही, जास्त नाही. त्यामुळे मम्मी खाऊन देते, नाही तर खाऊन दिलं नसतं है का नाही पप्पा. तुम्ही घातलं का आंबा भिजायला? भिजायला नाही, पिकायला. पाणी दे, चहा प्यायला पाणी प्यायचं असतं. तर मग मामा काय नियोजन? काय सगळं नाही बघ, आता निघायचंय. म्हणलं आता चहा पाणी मस्त पैकी बिस्किट ताईने खारी फिरी पॉस पीस मस्त पैकी बिस्किट आहे, खारी बिरीत रस बिस काय नाही. इतकं सांगायला लागतं ताई, तुला कळत दिसतंय नाही. सगळं लाईव्ह मध्ये तिथं. दिसतंय वय हा मग? नाही तसं नसतं मित्रांनो. कसं असतंय, ते सगळं आज आणायचं, आज बुधवार आहे. पहिला आज सगळं बाजार आहे. सगळं, हा. गेल्या बुधवारीच चहा पाहिजे का? तुमचा चहा संपला. संपलं होय. नाही, आता बाद झालं. माझा चहा गार झाला. आता मामा जायचं म्हणते तर घरी बारामतीला. गरम करायला पाहिजे. तर आम्ही सोनोग्राफीला गेलतो ना गेल्या वेळेस, तेव्हा मामा आलता बघा मला हॉस्पिटलमध्ये भेटायला. काय का ना मामा? तरी पण नाही म्हणते. लय कामात होतं तरी पण आलतं मला भेटायला. मामाला सवड आहे, बाकीच्या मामाला सवड नाही. बाकीचे मामा बिजी आहे, असू द्या कामात येतलंय असू द्या, असू द्या.
बघा इकडं बोलूस माझा चहा गारचा होऊन गेला. मम्मीने ठेवला परत गरम करायला. मग पप्पा मी जाते. काल मस्तपैकी बघा आपल्या रानाला पाणी दिलंय, तुम्हाला दाखवते. अजून एकदा कांदा आणायचं का? चालते. मांजरं नाहीत का इथं? त्यांना हुडकाय जावं लागल. एक काम नसतं माझ्या माझं, लय काम असतात. इकडल्या रानात जा, तिकडल्या रानात जा, तिथं बसल्या तिथं उचलून आण. इकडं बघा जांभळं पिकली, मी जांभळं पिकली. हो हे बघा काळी भंगार जांभळं झाल्या. तर इथं पण बघा किती खाली, इथं असं सहज असं तोंडाला येतं बघा. तिथं हा येते का नाही? तर बघा काल आम्ही काय काम केलं माहिती का? काल ही जी रान होतं, ही बघा ही पट्टी मोकळी होती आणि इकडं पालक ही लावले, पालक भेंडी गवार लावले. ही पट्टी मोकळी होती, ह्यात काल पाणी देऊन मिरच्या लावल्यात बघा मम्मीने. हे बघा अशी मिरच्याची रोपं पप्पाने आयती आणलेली, ऊसाची, मिरचीची, वांग्याची आणि टमाट्याची अशी रोपं आयती आणलेली, ती लावल्यात बघा. ही पूर्ण लाईन मिरचीची आणि इकडं निम्मी मिरची, पालक, भेंडी ही आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. हित्त आहे बघा लिंबूने. ते लय दिवस झालं माझ्या लग्नाच्या आधीपासून कवापासून ते तेवढीच आहे, ते तेवढीच आहे, वाढलीच नाही, मोठीच झाली नाही बघा ती लिंबूने. मी त्याला सारखी पाणी घालते. आणि आता जाते मी घरी. इकडं तिथे एक आहे बघा, बहुतेक भोपळ्याचा आहे का काकडीचा वेल आहे काय माहिती, तिथं आहे. जाऊ द्या मी जाते घरी. आता मामा जायचं म्हणते तर बारामतीला, मग थांबतात का जेवण करून जातात का काय माहिती. इकडं हे सगळी आपली शोची झाड आहेत. लाजाळू, तिथं पुदिना, चक्कू, ही जास्वंद, ही वेगवेगळ्या 3 जास्वंद आहेत. ती एक, ही एक, ही एक अशी. तर चला आता मी जाते घरी. मम्मीने सांगितलं कांदा, एवढंच कांदा राहिल्यात काटायचं, बाकी ते सगळं काटून झालं. तर तिकडं बिशी टाकून ती कांदा ठेवल्या, तर हे एवढंच काटायचं. तर मी आता मम्मीने म्हणून देते कांदा. ही बघा ही मोठं, ही एक, ही एक. अच्छा मम्मी सांगायला लागली खरे खोबरं मस्त वाटते, हवा थंड थंड. आ धर तुला कांदा आणलं बाई. खावा की तेवढं, खाऊ लागा की मला. तुझ्यासाठी आम्ही खाल्लं ते. खावा की. तुला केलंय ती हं. आणि तू म्हणते दुसऱ्याच्या पुढं. आता ते काय आमचं खायचं काम आहे का? होय का? आम्ही आधीच तरी एक टाइम आधीच तर आम्ही आमची देरी सांभाळून नीट झाली आमची. आणि अजून तू आम्हाला तसलं खायचं आता. बरं नका खाऊ, मी खाते. आताच व्हायला की जागा लय गोड आहे, ते नाही खा वाटत. अशीच करते. पण ते केलं एवढं मला ते खायला पाहिजे. रोज थोडं थोडं खायला खाणं ते काय होतं माहिती का, खजूरून हे खाल्लं का नाही सगळं, मग ते दात असं ठसठस करतो. एक तर दाढ माझी किडली ठसठस करतो. गोडाने करते. हा ते खजूर बी चहा तसं. दुसऱ्यांदा करून केला. आटला म्हणून त्याच्यात थोडं पाणी होतं. त्याच्यानं परत दाढ माझी काढली, दाढ केली, दुखली लेट कशी थोडी ती नेमतळी मला त्याच्यावर मला आहे जास्त माहिती नेमतळी आहे. असलं माझी ठसठस करते इकडे. नाही कशी दुखते ती मला माहिती आहे. माहिती नाही का दाढ काढली किती दिवस. मम्मीची बी दाढ काढली, तिला बी जेवायला येत नाही नीट. बरं असू द्या, चला घेतो आता नाश्ता करून मस्तपैकी. माझा नाश्ता ही आहे. मग अजून नुसतं दाखवायला का खायला पण. खायला रोज खाते. ही जरी नाही खाल्लं का नाही, ही जरी नाही खाल्लं का नाही, काजू बदाम खाते. काजू बदाम बी खाते आणि ती खजूर बी खाते. पण आणि चहा बी पिते. केलंय तुझ्यासाठी आणि तू म्हणते हे नाही खाल्लं तर. बरं असू द्या, आता त्याच्यापेक्षा खाते. हे खा ना. आंबा बी खायचाय म्हणजे एक फळ नाही, आतापासून नाही खाणार, जास्त नाही खाणार. चला व्हिडिओला करते इथेच एक बाय.